लेकिन एक और अच्छी ओवर की समाप्ति और इस तरह से 3 ओवर की समाप्ति पर मैगी 11 टॉस गंवाने के बाद पहले बल्लेबाजी कर रही हैं और कोहली सर जिस तरह से वन स्पोर्ट के गेंदबाजों ने गेंदबाजी की इस वक्त काबिल तारीफ, क्योंकि बड़ी टीम को अभी तक कम रनों में रोक लिया इस वक्त पहले 3 ओवर तक, कुल मिलाकर सिर्फ 21 रन 3 विकेट के नुकसान पर। लेकिन अगले दौर में क्या मैगी 11 के बल्लेबाज पलट के वार करेंगे ये देखना है। लेकिन परिवर्तन के तौर पर आइए कमेंटेटर संदेश पटेल। अतिशय चांगली सुरुवात बघायला मिळते ती वंश कुमार मालोडी संघाची। जो निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण करण्याचा 3 षटकांच्या समाप्तीनंतर योग्य वाटतोय, कारण आपण पाहतोय की धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21, सरासरी जर संदेश पाटील आपण बघितली 7 धावांची आणि लख सूर्यप्रकाश आहे, क्रिकेटसाठी पोषक वातावरण आहे, फलंदाजीसाठी पोषक आहे। 7 किंवा 8च्या सरासरीने असेल तर क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघावर एक जबरदस्त मानसिक दबाव येऊ शकतो। अगदी बरोबर डॉक्टर गवळी सर, 7 धावाची सरासरी प्रति षटका मागे आहे, चांगला टार्गेट आपल्याला पाहायला मिळत नाहीये। डीजी दीपेश आमच्यामध्ये कॉमेंटेटर बॉक्स मध्ये ज्याने मला चांगला वाईस दिलेला आहे, डीजी दीपेश, डीजे केल, प्रोपरायटर दीपेश विठ्ठल नाईक। गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे, भूषण येतोय, सर्वात अनुभव गोलंदाज। आता मात्र पहिल्या चेंडूवर भूषणाच्या पाऊया चेंडू सीमेच्या बाहेर जातोय का आणि चेंडू मिड विकेटच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी। आणि ज्या षटकाराची आवश्यकता मॅगी 11 संघासाठी होती तो षटकार मात्र असं त्याच्या बॅटमध्ये आलेला आहे संदेश पाटील, कारण 3 षटकामध्ये आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे षटकार ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, स्लॉक केलेलं होतं आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय। 6 धावांसाठी षटकार। हेही विसरू चाललं नाही डॉक्टर गवळी सर, कारण की मॅगी 11 हा असं संघ आहे त्याच्यामध्ये चांगली गोलंदाजी देखील आहे। फलंदाजी करताना जर 50+ टार्गेट जर समोर असेल, वंशपटचं निश्चित परीक्षा असेल फलंदाजांची। गोलंदाज भूषण पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, चेंडू निर्धाव जातोय। पहिल्या 3 षटकामध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळाली गोलंदाजीमध्ये, मात्र 4थ्या षटकाला ज्यावेळी प्रारंभ झाला भूषणाच्या पहिल्या चेंडू षटकार लागला होता डॉक्टर गवळी सर। यानंतर होणारा सामना MSC नायगाव आणि NR बोरपाडा, दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे। भूषण पुन्हा एकदा जोरदार फटका आणि चेंडू मिड विकेटच्या बाहेर जातोय। पंच गोकुलदास पाटील यांचं 6 धावाचा इशारा होतोय। कॅल्क्युलेटेड 6 बघायला मिळते, तोडून बाबून मारलेला षटकार, पण मात्र 6 धावा मिळतात। या षटकात मात्र आक्रमण केलं, खास करून असं देणे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे षटकार। दुसरा षटकार पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर स्लॉक केलेलं होतं आणि डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा असं त्याच्या बॅटमध्ये दुसरा षटकार। पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न केला, ते चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्राच्या बाहेर जातो पहिल्या टप्प्यानंतर, चौकार। डॉक्टर गवळी सर, ज्यावेळी 3 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, मात्र 4थ्या षटकाला ज्यावेळेस प्रारंभ झाला त्या षटकामध्ये 2 षटकारांनी चौकार आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवला जात आहे। दोन्ही षटकाच्या मधोमध चेंडू 4 धावांसाठी गेला होता सीमेच्या बाहेर। एक गोष्ट मात्र जाणवते संदेश पाटील, संघाचा कर्णधार मॅगी याने जो आपली विकेट फेकली होती आणि त्या जागा असंच फलंदाज झालेला आहे आणि त्यांनी चौफेर फटकेबाजीला प्रारंभ केलेला आहे। तिसऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध झालेली आहे। पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये आता मात्र फलंदाजाला जावं लागेल खेळाडू कक्षामध्ये, विकेटचं पतंग होत आहे। पाहू शकता थोडासा अखूट टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट बॉल आणि शॉर्ट आर्म पुल केला होता, थोडासा शफल क्रॉस होऊन मात्र मिड विकेटला उभा असलेला क्षेत्ररक्षक सहज सोपा सुंदर झेल घेतोय। आमच्या ग्राउंड पंचांच्या माहितीसाठी तिसऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध आहे। धावसंख्या झालेली आहे 37 धावा झालेल्या आहेत। चांगली धावसंख्या डॉक्टर गवळी सर, कारण की 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे। भूषण खास करून
धावा खर्च करतोय, 16 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत गोलंदाजाने. MSC नायगांव के कप्तान और NR बोरपाड़ा के कप्तान, आप दोनों को अगले मैच के टॉस के लिए टॉस बॉक्स में तैयार रहना है. भूषण स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एन कडून सामना करतो फलंदाज राजा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र उत्कृष्ट कॅच पकडले जातोय आणि फलंदाज राजा याचा खेळ समाप्त होतोय. बॅक टू बॅक 2 विकेट पडतायत. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. बॅटची कडा घेतली चेंडूने आणि यष्टीरक्षक अतिश कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये आणि संघाला लागणारा 5वा झटका आपण पाहताय. मॅगी 11 पाहू शकता आपण कशा प्रकारे बॅटच्या आतल्या हिस्सा लागला होता. अतिशयाने अप्रतिम असा झेल घेतलेला आहे आणि आपल्या संघासाठी महत्वपूर्ण सफलता मिळवून दिलेली आहे. चार षटकाची समाप्ती. धावसंख्या 37 होत आहे. शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये जर 10 ते 15 धावा आले तर एक सन्मानजनक असा टार्गेट उभा राहू शकतो, तो म्हणजे वंश कुमार या संघासमोर. शेवटच्या षटकासाठी मयूर येते गोलंदाज. पहिलं षटक टाकलं होतं मयूर आणि 4 धावा दिल्या होत्या आणि एक विकेट देखील घेतला होता. मयूर समोर देखील मयूर आहे. आता मात्र फुलर लाईनचा चेंडू होता. हो तसं बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं डीप मध्ये, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि गचर थ्रो देखील येतोय. त्यावर 2 धावा पूर्ण करतायत. शेवटचं स्लावगरचं षटक आहे. डॉक्टर गवळी सर धावा बनवण्याचा प्रयत्न करतायत. हो पता आहे अहमदाबाद चषक 2016 पहिलाच मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. एकच दोन्ही बलाढ्य संघामध्ये लढत पाहायला मिळते. मॅगी 11 आणि वंश कुमार या दोन्ही संघामध्ये. माझे समवेत डॉक्टर गवळी सर, सर्वांचे आवडते कॉमेंटर, मॅजिकल व्हॉइस. आज पंच म्हणून या ठिकाणी आमचे शिवराम वैती सिनियर पंच आहेत. हे सुद्धा जी टीम आहे त्यामध्ये सहभागी झालेले आहेत. पहिल्या सामन्याचं अंपायरिंग करतायत पंच गोकुलदास पाटील, शिवराम वैती आणि पंच गोकुलदास पाटील यांच्यासाठी कित्येक मॅसेज आम्हाला आलेले अतिशय उत्कृष्ट. नरेशजी मात्रे या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहेत. शंकर वैष्णव साहेब जे बदलापूरचे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. आपण पाहू शकता आमचे सन्माननीय शंकर वैष्णव साहेब जे बदलापूरचे प्रसिद्ध उद्योगपती, त्यांचं स्वागत आणि सन्मान आमचे नरेशजी मात्रे आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यांना शाल बुके आणि एक स्वरीची आठवण म्हणून एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. धन्यवाद. या चेंडूवर 1 धाव भेटतोय. धावसंख्या 40 होत आहे. मयूर पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. निर्धाव चेंडू जाते. चांगली गोलंदाजी स्लॉगरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते मयूरची. मयूर नामांकित असा गोलंदाज आहे. जर विचार केला पायगाव, खारबाव या परिसरामध्ये चांगली गोलंदाजी करतात आणि आता मात्र आमदार चषकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करतात मयूर. आर्किपाटी स्टँड इन कडून पुन्हा एकदा जोरदार फटका आणि चेंडू पाहूया सीमेच्या बाहेर जातोय का. पंचांचा इशारा घेतोय. 6 धावाचा इशारा होतोय. साईद खान आणि सिद्दीक भाबे सर यानंतर देखील एक सामना बलाढ्य संघामध्ये लढत होणार आहे. मात्र धावा बनतायत. धावसंख्या 46 झालेली आहे.
मयूर आता थोडेसे धावा खर्च करते. पुन्हा एकदा हुक केलेल्या चेंडूला आणि चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. लांब पल्ल्याचा षटकार. मध्ये दाखवला येते हुकचा फटका पण पाहत आहे. जवळजवळ ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडूला हुक केला होता आणि मिड विकेटच्या बाहेर पाठवलं होतं 6 धावांसाठी. डॉक्टर गवली सर आता मात्र मयूरच्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार लागलेले आहेत. पाहूया हॅट्रिक साजरी करतोय का फलंदाज संदेश. आता मात्र चेंडू सीमेच्या बाहेर आणि स्पर्धेतील 7वी हॅट्रिक पूर्ण करतो फलंदाज संदेश. सर 3 चेंडू आणि 3 षटकार फक्त. आता महत्वाच्या ठिकाणी या ठिकाणी हॅट्रिक केलेल्या ज्या आवश्यकता होती धावांची आपण पाहू शकता. यावेळेला मात्र पूल केलेला होता चेंडू आणि पॉवरफुल बॅक टू बॅक 3 षटकार आणि 7वी हॅट्रिक पूर्ण करते फलंदाज. डॉक्टर गवली सर 3 षटकार 3 चेंडू बाकी होते स्लॉगवरचे आणि 3 षटकारांना सीमेच्या बाहेर फेकून दिलेला आहे फलंदाज संदेशाने. जर विचार केला स्ट्राईक रेटचा तर 600 काय वाटतं डॉक्टर गवली सर. 58 धावा झाल्यात आणि 59 धावांचं लक्ष. एक चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे. धन्यवाद गवली सर, धन्यवाद संदेश पाटिल. आइए दोस्तों, दोपहर गर्म है और गर्म मुकाबले का हम टॉस करने जा रहे हैं. खेलने वाली टीमें इरफान अंसारी फैम टीम, एमएससी नायगांव और नरेश माली फैम टीम, एनआर बोरपाड़ा, दीपक मडवी और आकिल मेरे साथ टॉस बॉक्स में. गवली सर ये बताइए कि टॉस किसके हाथों से हम करने जा रहे हैं. गणेश मुकादम हे 40+ श्री कालिगावचा खारबाव संघाचे, त्याचबरोबर ओंकार मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोषजी तरे आपण या नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. त्याचबरोबर आमचे हरेश पाटील ऑर्गॅनिक कमिटीचे चीफ हे सुद्धा टॉस बॉक्स मध्ये असणार आहेत. आइए दोस्तों, टॉस होने जा रहा है. गणेश मुकादम और संतोष तरे हमारे बीच में. एक तरफ आप देख रहे हैं आपला आमदार और एक तरफ महिंद्रा स्पोर्ट. आपला आमदार कहना है और टॉस भी जीता एनआर बोरपाड़ा ने. संतोष जी और गणेश जी आपसे निवेदन है कि आपको मंच पे बैठना है. दीपक मडवी, दोपहर की गर्म धूप है, हवाएं बह रही है, वातावरण थोड़ा सा गर्म है. आपने टॉस जीता है, क्या करना चाहेंगे. हम लोग बैटिंग करेंगे. इसके पीछे क्या रीजन है कि आप टॉस जीत के बैटिंग कर रहे हैं. दिन डे मैच है और हवाएं भी बह रही है. हम लोग बैटिंग का उसका एडवांटेज उठा के बैटिंग करना चाहेंगे. एनआर बोरपाड़ा क्या पूरी ताकत से खेल रही है. जी हाँ, पूरी ताकत से खेल रहे हैं. कहां तक जाना चाहेंगे 5 ओवर में. 5 ओवर में हम लोग 60+ तक जाना चाहेंगे. ये बताइए कि इस अहम मुकाबले में वो कौन से इनिशियल बैट्समैन है जिन पर आप डिपेंड करते हैं कि टीम के लिए अच्छे रन बनाए. सभी के ऊपर डिपेंड है, लेकिन शाहिद खान है, बिंदास है, संदीप मडवी है, खुद मैं हूँ. ये इनको रिस्पॉन्सिबिलिटी के खेलना पड़ेगा. क्या संदीप मडवी और बिंदास ऊपर खेलेंगे. वो सिचुएशन देखते शायद बिंदास जल्दी खेल सकते हैं. एमएससी नायगांव तो कितना कम से कम 60+ पर रन रखना चाहेंगे उनके सामने. जी हाँ, मैं पहले ही बोला 60+ है, क्योंकि एमएससी नायगांव एक अच्छी साइड है और एक फाइटर टीम है. उसके लिए उनके सामने जीतने के लिए अच्छा टारगेट सेट करना पड़ेगा. जीत का जो सूत्र है वो संतोष मडवी की गेंदबाजी के अतराफ. क्या अपेक्षा है आपके ट्रम्प कार्ड से. जी हाँ, उसके 100% परफॉर्मेंस के ऊपर हमारे पूरी टीम डिपेंड रहती है और वो जितना अच्छा मतलब
अगर 11 के 11 प्लेयर अगर अपना 100% देंगे तो टीम बिल्कुल जीतेगी जीतेगी। आमदार चषक को पिछले कई दिनों से किस तरह से आपने एनालाइज किया, एंजॉय किया? बहुत अच्छा इवेंट है और मैं आपको मैसेज भी किया था, सभी प्लेयर्स से रिक्वेस्ट भी की कि ये सीजन का लास्ट टूर्नामेंट है तो इसको खूब एंजॉय करो। बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है महिंद्रा स्पोर्ट्स और संजय भाई और आमदार रुपेश मत्री साहब ने, तो ये बहुत अच्छी टूर्नामेंट है तो इसको एंजॉय करो। ऑल द बेस्ट। अखिल, ये बताइए कि दोपहर का मुकाबला था, आपकी नजर में टॉस इम्पोर्टेंट था? नहीं, टॉस इम्पोर्टेंट नहीं था। आपको पहले फील्डिंग ही करना थी? हाँ, कहाँ तक रोकना चाहेंगे? 50 के अंदर रोकना चाहेंगे। ये बताइए अखिल के हालांकि सबको आप आउट करना चाहेंगे, लेकिन इनिशियल 2 से 3 विकेट कौन से जिनको जल्दी आउट करके आप दबाव बढ़ाना चाहेंगे? दीपक मडवी और बिंदास है, दोनों अच्छे बैट्समैन हैं, उन लोगों का विकेट ज्यादा इम्पोर्टेंट रहेगा। और ये बताइए कि गेंदबाजी में जावेद की जो कमी है उसको कौन पूर्ण करेगा? या तो मैं डालूंगा या तो फिरोज डालेगा। पहला मैच हारने के बाद दूसरे मैच में अच्छा परफॉर्म आपने किया था, उसको भूल के उसके ऊपर परफॉर्मेंस करने जा रहे? हाँ, 100% देंगे तो उससे अच्छा ही परफॉर्मेंस करेंगे। All the best. The news from the toss box is NR Deepak Madhvi won the toss and choose to the bat first. Is back to the commentary box. धन्यवाद सिद्दीक भाभी। एकोणसाठ धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी वंशकुमार मालवडी संघाची सलामीची उडी मैदानावर भूषण आणि नॉन स्ट्रायकरला उमेश। क्षेत्ररक्षण लावलं जाते, एसटी रक्षक एसटी पासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट थोडासा बॅकवर्ड, डीप कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, एक वाइड ऑफ लॉंग ऑन, एक मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि एक डीप फाईन लेग थोडासा वाईडिश। पहिला चेंडू आणि शेवटच्या क्षणी मात्र द्विधा मनस्थितीमध्ये शेवटच्या क्षणी फक्त डिफेन्सिव्ह खेळला होता चेंडू, मात्र बॅटची कडा घेऊन जाऊन शॉर्ट थर्ड मॅनला आणि त्यावर एक धाव पूर्ण करते भूषण, आपलं खातं उघडतंय, संघाचं खातं उघडतंय। सुरुवात जर झाली होती असं बघितलं की जवळपास 40 ते 45 पर्यंत जाऊ शकतो हा संघ, मात्र षटकांची हॅट्रिक केली आणि संघाला एक डावाला आकार दिला होता। यावर मात्र स्वीप केलेला आहे चेंडू, हवे देशामध्ये बाहेर येतो का बघायचं आहे आणि पंचांचा काय इशारा आहे बघायचा आहे। 6 धावांसाठी कॅल्क्युलेटेड 6 तोलून बाबून मारलेला षटकार। बहुत मुश्किल शॉट खेला था वहां पर, बैकलीफ को बहुत जल्दी नीचा किया था। एक बात तो है कि ग्रामीण क्रिकेट से जितनी भी टीमें आई है उन्होंने बहुत बढ़िया क्रिकेट खेला है, जबरदस्त क्रिकेट खेला है आमदार चषक में। लोअर फुलटा चेंडूला भिरकावून दिलं होतं डीप मिड विकेटला मुकेश। रिव्हर्स शॉट खेळलेला आहे आणि चेंडू थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे। शॉर्ट थर्ड मॅनला एकच धाव मिळणार आहे, धाव संख्या होती 8। चांगली सुरुवात म्हणता येईल कारण 59 धावांचं लक्ष्य आहे, आवश्यक धावगती जर आपण बघितली जवळपास 12च्या घरात। दोस्तों आज 16 अप्रैल है और आज के दिन 1980 में दिल्ली ने रणजी ट्रॉफी का टाइटल जीता था मुंबई को हरा के। मुकेश यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर थोडासा बॉस आणि स्लॉक शिपच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती। और आज के दिन 1986 में इंग्लैंड को व्हाइट वॉश कर दिया था 5-0 से टेस्ट क्रिकेट में वेस्ट इंडीज ने 1986 में। मुकेश याला मात्र स्लॉक केलेला आहे आणि चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय। 6 धावांसाठी षटकार। बहुत खूबसूरत शॉट। गवली सर, कहना होगा कि मैगी 11 के जो ओपनर गेंदबाज हैं मुकेश, दोनों बैट्समैन
मानो उन्हें मैगी का टेस्ट दे रहे हैं। जिस तरह से 2 छक्के लगे हैं और जिस तरह का पॉजिटिव रिप्लाई यहाँ पे दिया वंश कुमार ने। एक ग्रामीण की टीम है लेकिन बहुत बढ़िया क्रिकेट खेल रही है। कल हमने देखा था कि लोनार्ड ने भी अच्छा क्रिकेट खेला। ग्रामीण क्षेत्र से जितनी भी टीमें आई है उन्होंने अच्छा क्रिकेट खेला है। ई स्पोर्ट डोले जो कि एक ही गांव की टीम है पड़गा परिसर की, उन्होंने अच्छा क्रिकेट खेला। क्रिश इंटरप्राइजेस ने अच्छा क्रिकेट खेला दीवा की। मुकेश पुन्हा एकदा भिरकावून दिलेला आहे. व्हॉट अ शॉट. बॅक टू बॅक दुसरा षटकार. गेंदबाज को देखिए, बैट्समैन को देख रहे हैं कि कहां फेंका जा रहा है, जो आ रहा है वो खा रहा है। और एक बात जरूर कहना चाहूंगा गवली सर के अगला बहुत इंपॉर्टेंट टॉस जीता है एनआर ने। दीपक मडवी ने बताया कि तेज हवाएं चल रही है, उनके पास बाएं और दाएं हाथ के काफी बैट्समैन हैं और वो इस तरह के कंडीशन का लाभ उठाना चाहते हैं। आप देख रहे हैं क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संग आमदार चषक 2016 में आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत है। लॉइन ऑफ भिवंडी संजय मात्रे, महिंद्रा स्पोर्ट और आमदार रुपेश मात्रे की जानिब से आज का पहला मुकाबला वहीं रंग भरता हुआ, जबकि आज 10 मुकाबले खेले जाने और कई बड़े मुकाबले आज होना बाकी। दमदार सुरुवात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज वंशकुमार मालोडी संघामध्ये मयूरचा समावेश झालेला आहे. त्यामुळे भूषण, मयूर, संघाचा कर्णधार जितू पाटील, खेळपट्टीवर उभा असलेला उमेश, अतिशय उत्कृष्ट फलंदाजी उपलब्ध आहे. पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात, खास करून भूषण याने 30 षटकार मारलेले आहेत आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेले आहे. कारण 59 धावांचं लक्ष आहे. यानंतर मात्र आस्किंग 100 आवश्यक धावगती ही थोडीशी कमी झालेली आहे. आकाश यावर मात्र हलक्या हाताने खेळले. चांगली रणनीती, अतिशय चांगली रणनीती मी म्हणेन. कारण भूषण ज्याप्रमाणे फटकेबाजी करतोय, उमेश याने फक्त स्ट्राईक रोटेट केलेली आहे आणि एक चांगल्या फलंदाजी खोल म्हणता येईल. कारण समोरचा फलंदाज एक फटकेबाजी करतोय, चेंडू सहजगती लिहिल्या बाहेर भिरकावतोय, तर त्याला जास्तीत जास्त संधी देण्याचा जो प्रयत्न असतो. एक चांगली रणनीती. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 21. 59 धावांचं लक्ष आहे. पहिलाच सामना आहे. दोन्ही संघाच्या पाठीराखे मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि असं वाटतं की हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. आकाश त्यामध्ये इम्प्रोवाइज स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, मात्र झेल सुटतोय. स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा फ्रंट फुटला जाऊन स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र शॉर्ट फाइननेकला झेल सुटतोय. बहुत बढ़िया कोशिश की थी वहां पर। ये देखिए पल्लू स्ट्रोक खेला था लेकिन आंखें हट गई थी गेंद पर से। 22 धावा होत आहेत. आपण जो सामना पाहतोय वंशकुमार मालोडी विरुद्ध मॅगी 11. आकाश रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. पंच गोकुलदास पाटील, स्क्वेअर लेगला पंच शिवराम वैती आणि आमचे तिसरे पंच सावंत. आकाश याला फक्त लेट हलक्या हाताने खेळले, पॉइंटला चेंडू जातोय, डीप मधून क्षेत्ररक्षक घेतोय आणि तोपर्यंत उमेश एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होते 24. आकाश रिव्हर्स शॉट खेळलेला आहे, मात्र मयूर त्या ठिकाणी सज्ज आहे. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या होते 25. एकोणसाठ धावांचं लक्ष. या षटकात मात्र संधी आतापर्यंत दिलेली नाहीये मोठा फटका खेळण्याची, कारण 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा. आकाश चांगली गोलंदाजी करतोय. लाईन, लेंथ आणि वेग तिन्ही गोष्टी नियंत्रण.
पुन्हा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 25. पण अजूनही आपण धावसंख्या धावगती बघितली, एक चांगली धावगती आहे, कारण आवश्यक धावगती जी आहे ती जवळपास 12च्या घरात आहे. आकाश यावेळेला मात्र पूल करण्याचा प्रयत्न, निर्धावच्या रूपात चेंडू समाप्ती. अतिशय चांगलं षटक, कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आलेलं नाहीये. मात्र या षटकामध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील माहिती पुरवत आहेत, फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. आज दोस्तों जो मुकाबले खेले जाएंगे उनकी रूपरेखा मैं आपको बताता चलूं. आज संतोष तरे और गणेश जी को बताया जा रहा है, जबकि आज दूसरा जो मुकाबला है दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 25. अठरा चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. मैर होते रचित मलिंगाचा अंदाज, साईड टाइम गोलंदाजी. yes lot of depend on Mayur because he is the key bowler, he is the wicket taker bowler. मयूर याला फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, मिड विकेटला जातोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, सज्ज आहे. 1च धाव मिळते. धावसंख्या होती 26. आप देख रहे हैं मैगी 11 और वंश कुमार मालोडी के बीच में मुकाबला. अगला मुकाबला MSC नायगांव NR बोरपाड़ा. NR ने टॉस जीता है, पहले बल्लेबाजी करने का फैसला किया. उसके बाद जय बजरंग कारेवली और प्रथम कुमार, नवाब स्पोर्ट और नाना स्पोर्ट, जय भोलेनाथ और जगदीश 11 वाफाले, ट्रिपल एस नेटवर्क और मराठा पंजाब ए, पायनियर और जॉय कुमार. मयूर आपल्या फॉलोथ्रू मध्ये चुकतोय. KP स्पोर्ट और विहान मित कुमार, वीरेन स्पोर्ट और D स्पोर्ट डोले, और आखिर में सरदार स्पोर्ट और विकी स्पोर्ट चाविंद्रा. ये आज के मैचेस की रूपरेखा. मयूर साईड आर्म गोलंदाजी. याला मात्र गोलच्या डोक्यावरनं चेंडू हवेत आहे, मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. कुठल्याही प्रकारचा धोका क्षेत्ररक्षकाने पत्करलेला नाहीये. एका टप्प्याने चेंडू अडवते आणि तोपर्यंत मात्र संधी मिळते उमेश यास 1 धाव पूर्ण करण्याची. मयूर याला मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू मिड विकेटला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. पहिल्या षटकात फटकेबाजी केली होती, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहते पूर्णपणे बांधून ठेवलेल्या आहे. कुठल्याही प्रकारची संधी दिली जात नाहीये मोठा फटका खेळण्याची. अच्छी गेंदबाजी हो रही. मयूर की विकेटों में गेंदों को रख रहे हैं. मयूर याला पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा येते, मिड विकेटला जातो. 1च धाव मिळणार आहे. धावसंख्या 29 धावा या एकेरीच्या बरे मिळत आहेत. याप्रमाणे जर धावसंख्या झाली तर मात्र यानंतर येणाऱ्या षटकामध्ये थोडासा आस्की रनरेटचा जो दबाव आहे, मानसिक दबाव वाढणार आहे वंश कुमार मालोडी संघावर. नहीं गवली सर, ये जो मयूर के 2 ओवर है ये दोनों टीमों के लिए अहमियत के हामिल है. यहाँ से मैगी मैच में वापसी कर रही है. मयूर यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट झालेला आहे, पूर्णपणे चकित झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. आपण पाहू शकता ऍक्शन प्ले मध्ये. धावसंख्या स्थिर आहे 29. अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 30 धावा. याला मात्र ट्राय केला चेंडू मिडॉनवरनं डीप मिडॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली आहे 31. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 आणि उर्वरित जी 2 षटके आहेत, 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. आस्किंग रन रेट वाढलेला आहे. आवश्यक धावगती 14 धावांची झालेली आहे. काय होते 2 षटकामध्ये हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी
समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाज सिद्दीक भावे. धन्यवाद गवली सर. कल दोपहर से हम देख रहे हैं कि मैचेस आखिरी गेंद तक जा रहे हैं. ये साफ साबित करता है कि आमदार चषक ने गियर बदला है और मुकाबले जो कट टू कट जा रहे हैं, यहाँ पर भी कट टू कट मुकाबला हम देखने जा रहे हैं. ये जो ओवर है गवली सर, ये तय करेगा कि ऊंट किस करवट बैठ रहा है. इस ओवर में मैच बनेगा भी और बिगड़ेगा भी. ये बहुत ही निर्णायक ओवर है जहां पर मैच की दिशा और दशा दोनों तय होंगी. आप सभी का गर्म दोपहर में इस्तकबाल है, हार्दिक स्वागत है आमदार चषक में. गेंदबाजी के लिए इस अहम ओवर में मैगी 11 की तरफ से लगाया गया गेंदबाज राजा को. अब आपके पास जब 10 के 10 विकेट शेष है, मानो आपके पास लाइसेंस है रिस्क लेने का. देखना है रिस्क लेते या नहीं मालोडी के बल्लेबाज वंश कुमार. वंश कुमार को अब हिट होना होगा. फिल्मों में जितने कुमार थे उनकी तरह, चाहे फिर राजकुमार हो, चाहे दिलीप कुमार हो, चाहे मनोज कुमार हो. इस मर्तबा गेंद को खेल दिया है लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ. बढ़िया फील्डिंग वहां पर. 2 रन अपने टीम के लिए, 3 रन बचाते हुए और अपना विकेट फेंक दिया. मैं समझता हूं जानबूझकर, क्योंकि रन नहीं बन रहे थे और मयूर को लाना था जो बहुत मशहूर ऑलराउंडर है. आज के जो बड़े मुकाबले हैं बैक टू बैक, नवाब स्पोर्ट, नाना स्पोर्ट, जय भोलेनाथ, जगदीश 11, ट्रिपल एस, मराठा पंजाब ए, पाइनियर, जॉय कुमार, केपी स्पोर्ट, वियान स्पोर्ट, वीरेन स्पोर्ट, डी डोले, सरदार स्पोर्ट, विकी स्पोर्ट, चाविंद्रा. हालांकि अहमद स्पोर्ट्स को हराने के बाद मैगी 11 का जो उत्साह है, जो कॉन्फिडेंस है, वो काफी बढ़ चुका है. आज 16 अप्रैल है और आज ही के दिन 1980 में दिल्ली ने टाइटल जीता था रणजी ट्रॉफी का मुंबई को हराकर. आज 1986 में व्हाइट वॉश कर दिया था वेस्ट इंडीज ने 5-0 से इंग्लैंड को टेस्ट मैच में. खेल की शुरुआत होती भी राजा बहुत ही अनुभवी गेंदबाज हैं. सामना करेंगे महान ऑलराउंडर मयूर. ओ फुल टॉस गेंद थी, फायदा नहीं उठाया, कोई रन नहीं. 10 गेंदे 28 रन. हर गुजरती गेंद के साथ वंश कुमार मालोडी 27 रन 10 गेंदों में. मयूर ऐसे बैट्समैन है जो बाहर गेंदों को कर सकते हैं और मयूर गेंदबाज ऐसे हैं जो टीम को बाहर कर सकते हैं. इस मरतबा बहुत खूबसूरत ग्लांस किया था पैरों के सामने, लेकिन प्लेसमेंट उतनी बढ़िया नहीं, सिर्फ 1 रन. अब 2 मयूर का मुकाबला है. आखिरी ओवर में लसित मलिंगा मयूर आएंगे और मयूर जो बैट्समैन है उन पर बहुत कुछ डिपेंड है. इन्होंने बाली ट्रॉफी में बहुत जबरदस्त बल्लेबाजी की थी. पण एक या षटकातले 3 चेंडू जे आहेत ते फार महत्वाचे ठरणार आहेत. हे षटकही महत्वाचे ठरणार आहे खरं तर. लेकिन कल से सभी मुकाबले आखिरी गेंदों पर जा रहे हैं. अभी 3 दिन 4 दिन का खेल बाकी है. आगे क्या होगा, सीजन का आखिरी टूर्नामेंट एंजॉय कर रहे हैं सभी क्रिकेटर्स, सभी टीमें, सभी दर्शक. इस मरतबा लिफ्ट किया है, फील्डर वहां पे मौजूद है और आउट हो गए बैट्समैन. मात्रे हमारे बीच में आ चुके हैं. आपका हार्दिक स्वागत है. बात यह है कि देखना है कि क्या धनेश 11 7 कप जीतती है, क्या बी इंडियन 5वां कप जीतती है, क्या पाइनियर 3रा जीतती है,
क्या मराठा पंजाब ये चौथा जीतती है, क्या एनआर दूसरा जीतती है, क्या भोलेनाथ दूसरा, क्या विहान मित कुमार खाता खोलती है, या फिर कोई नई टीम। बहुत अच्छी गेंद, इससे अच्छी गेंदबाजी क्या हो सकती है कि बैट्समैन को कहीं भी मौका नहीं दे रहे, जगह नहीं दे रहे। फुलर लेंथ की गेंद थी, ऑन साइड में मोड़ा था, शॉर्ट मिड विकेट पर 1 रन। 7 गेंदे और 25 रन। आप कटनाइया मालोडी के सामने शुरुआत कितनी अच्छी की थी, लेकिन क्रिकेट में कहा जाता है कि मोमेंटम हमेशा रहना चाहिए, वो दिखाई नहीं दिया यहां पर। बहुत अच्छी गेंद, पैरों के सामने ड्राइव करते हुए आउटफील्ड में 1 रन। अब 1 ओवर और जीतने के लिए जो रन है 24। लाइन ऑफ भिवंडी संजय मात्रे जी का आगमन हो चुका है, आपका हार्दिक स्वागत है। नरेश मात्रे, आपका भी हार्दिक स्वागत है। कल से हमने देखा है कि सभी मुकाबले आखिरी गेंद पर गए थे और सिर्फ मापोली स्पोर्ट्स, वकील स्पोर्ट मापोली ने सिर्फ मुकाबला एक तरफा जीता था। आज जो मुकाबले एनआर बोरपाड़ा और एमएससी नयगांव, जय बजरंग कारियोली, प्रथम कुमार, नवाब स्पोर्ट और नाना स्पोर्ट्स के बीच में बड़ा मुकाबला है। जय भोलेनाथ और जगदीश इलेवन वाफाले, ट्रिपल एस नेटवर्क और मराठा पंजाब ए के बीच में अच्छा मुकाबला। पाइनियर और जॉय कुमार, केपी स्पोर्ट और विहान मित कुमार, वीरेन और डी स्पोर्ट और सरदार स्पोर्ट और विक्की चामिंद्रा। आखिरी ओवर मयूर लसित मलिंगा हैं, बहुत परफेक्ट यॉर्कर, बैकलीफ को नीचा किया, 1 रन। उस फील्डर से रिक्वेस्ट है कि आपके सामने जो खजाना है वो अंपायर को दे दे। अब 5 गेंदों में 23 रन। मयूर में क्षमता है लेकिन हवाएं मुखालिफ बह रही। अब हवाओं को चीर के शॉट को खेलना होगा। जिस तरह जेट विमान जाता है चीरते हुए, उस तरह बल्लेबाजी करना होगी। काम बहुत मुश्किल। इस मरतबा इनसाइड आउट खेला है, पहले बाउंस पर बढ़िया फील्डिंग, 1 रन। अच्छी सोच थी मयूर की, लेकिन अब 4 गेंदे 22 रन। मैगी 11 ने अच्छा क्रिकेट खेला है और यह भी तो नहीं भूलना चाहिए कि इस मैच की विजेता टीम और अगले मैच की विजेता टीम अगले पड़ाव पर टकराएंगी। कल जो बड़ी टीमें बी इंडियन, धनेश, बालाजी, वो खेलने वाली इस मरतबा भटके वाइट। 4 गेंदे 21 रन। अच्छा स्ट्रोक, लेकिन 1 रन। लगभग मालोडी का सपना टूटता हुआ वंश कुमार। तीन गेंदों में 20 रन चाहिए, एक तरफा मुकाबला। शुरुआत बहुत अच्छी थी लेकिन अंत अच्छा नहीं। विकेटों के ऊपर से नहीं गेंद गई, वाइड का इशारा एम्पायर का। विकेटों के पीछे स्विंग भी थी। मयूर राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, बहुत अच्छी गेंद, फुलर लेंथ की गेंद, बैट्समैन की परीक्षा लेती हुई पहुंची विकेट कीपर के पास। गजब की गेंदबाजी लसित मलिंगा की।
इस मरतबा बहुत खूबसूरत ड्राइव, कैप में 4 रन, बहुत खूबसूरत एक्स्ट्रा कवर ड्राइव मयूर के बल्ले से। शेवटचा चेंडू आहे, रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि याच बरोबर मॅगी 11 संघ विजय प्राप्त करते. अभिनंदन मॅगी 11 आणि अभिनंदन कॅप्टन मॅगी. Congratulations Maggie and Maggie 11 and hard luck वंश कुमार. मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं संदेश, जिन्होंने सिक्सर का हैट्रिक लगाया. संदेश ने संदेश दे दिया है कि आमदार चषक में वो बल्लेबाजी करते रहेंगे. संदेश आपको आगे आना है मैन ऑफ द मैच. मॅन ऑफ द मॅच संदेश यांनी षटकाराची हॅट्रिक केली होती आणि आपल्या संघासाठी डावाला आकार दिला होता. एक चांगली धावसंख्या उभी करण्यामध्ये महत्वाची भूमिका अदा केली होती आणि आपल्या फलंदाजीच्या बळावर आपल्या संघाला विजय मिळवून दिला. सर्वप्रथम गणेशजी मुकादम जे श्री कालिकामाता खारबास 40+ संघाचे एक अष्टभूषी खेळाडू आहेत, त्यांना विनंती करते आपण जे मोमेंटोस ट्रॉफी, आकर्षक ट्रॉफी ती एसडीएस ग्रुप द्वारा स्पॉन्सर करण्यात आलेली आहे, ते आपले शुभास्ते द्यायचे. त्यानंतर बबन पाटील शाखा प्रमुख सरळीपाडा यांनी स्पॉन्सर केले संतोषजित तरे हे गिफ्ट हॅम्पर आपण आपल्या शुभास्ते संदेशात प्रदान करायचंय. सो वेलपेड संदेश अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच.